नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातली 11वी अटक झालेली आहे आणि सलग पुण्यामधून तिसऱ्या प्राध्यापिकेला अटक करण्यात आलेली आहे। मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव आहे आणि ही महिला ज्या प्रशालेमध्ये ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती त्याच शाळेच्या समोर मी आता उभी आहे। तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये असलेली ही प्रशाला आहे। सेठ हिरालाल सराफ प्रशाला असं या शाळेचं नाव आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही महिला या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होती। असंही माहिती मिळतेय की ही फिजिक्सची म्हणजेच भौतिकशास्त्राची प्राध्यापिका होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून भौतिकशास्त्र शिकवण्याचा तिला अनुभव होता। त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून ती एनटीए बरोबर भौतिकशास्त्राचे प्रश्न काढायचं काम करायची। म्हणजे आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की या आधी 2 प्राध्यापकांना अटक झाली आहे। त्यातले एक होते जी बायोलॉजीची टीचर होती जिचं नाव मनीषा मांढरे होतं। त्यानंतर पीव्ही कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे टीचर होते आणि त्यानंतर आता ही फिजिक्सची टीचर जिच्यावरती एनटीए मध्ये नीट पेपरसाठीचे सगळे फिजिक्सचे प्रश्न काढायची जबाबदारी होती। त्यामुळे ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून हे पेपरसाठीचे प्रश्न काढायचं काम करायची। मात्र त्याच वेळी यंदाच्या वर्षी तिचा या सगळ्यामध्ये पेपरफुटीमध्ये सहभाग आढळलेला आहे। या महिलेनं तिच्याकडचे जे फिजिक्सचे प्रश्न होते ते या विद्यार्थ्यांना दिलेले होते आणि पेपर फोडण्यामध्ये तिचा खूप मोठा सहभाग असल्याचं एकंदरीतच दिसून आलेलं आहे। ही महिला याच प्रशालेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होती। आपण जर पाहिलं तर अगदी गेटच्या आतमध्ये थोडंसं पाहिलं की एक निळ्या रंगाची पाटी दिसते ज्या पाटीवरती या महिलेचं पूर्ण नाव लिहिलेलं आहे। ही महिला या प्रशालेची मुख्याध्यापिका आहे। मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव आहे आणि याच महिलेला काही वेळापूर्वी पुण्यातून अटक केलेली आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर नीट पेपरफुटी प्रकरणामधली ही तब्बल 11वी अटक आहे। आतापर्यंत कुणाकुणाला अटक झाली आहे हे थोडक्यात पाहूयात। आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाची अटक होती ती म्हणजे शिवराज मोटेगावकर, त्यानंतर पीव्ही कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, त्याचबरोबर दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, यश यादव आणि त्यानंतर आता ही 11वी अटक म्हणजेच मनीषा हवालदार। विशेष म्हणजे आतापर्यंत जे काही एक मोडच पाहायला मिळालेली आहे किंवा हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत असं जाणवलेलं आहे की पीव्ही कुलकर्णी हा जो प्राध्यापक आहे जो पुण्यातल्या एका कोचिंग क्लासेसमध्ये तो क्लासेस घ्यायचा, मूळचा लातूरचा आहे, त्याने सुद्धा मनीषा मांढरे नावाची जी ब्युटी पार्लर चालक महिला आहे जिच्या घरी बसून स्पेशल कोचिंग घेतलेलं होतं, तिथे हे सगळे पेपर फोडायचं प्रश्न फोडायचे वगैरे सगळं काम झालेलं होतं। पीव्ही कुलकर्णीनं सुद्धा मनीषा मांढरेच्या इथे हे सगळं केलेलं, मनीषा वाघमारेच्या इथे केलेलं होतं। मनीषा मांढरे जी बायोलॉजीची टीचर आहे तिने सुद्धा मनीषा वाघमारेच्या घरी जाऊन हे पेपर फोडण्याचं काम केलेलं होतं। कदाचित ही जी महिला आहे मनीषा हवालदार तिने सुद्धा असंच काहीसं केलं असण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे सगळेच जे प्राध्यापक आहेत हे एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत, सगळे एकमेकांच्या परिचयाचे आहेत, ओळखीचे आहेत, पूर्वी कधीतरी एकत्र काम वगैरे केल्याचा यांचा सगळा परिचय आहे आणि आता या सगळ्यांनी पेपर फुटीमध्ये एकसाथ सगळे अडकलेले पाहायला मिळतात। म्हणजे आपल्याला असं पाहायला मिळतंय की रॅकेट एखादं असतं, त्या रॅकेटमध्ये कशा पद्धतीनं प्रत्येक जण गोवलं जातं। हे सगळे प्राध्यापक आहेत, 20-20, 25, 30 वर्षांचे यांना अनुभव आहेत, लाखाभरापेक्षा जास्त पगार यांना दर महिन्याला मिळतात, एनटीए बरोबर काम करण्याचं त्याहून जास्त मुद्देमाल यांना मिळतो आणि असं सगळं सुद्धा सुरू असताना एकंदरीत असं पाहायला मिळतंय की हे जे सगळे जण आहेत हे पेपर फुटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत होते आणि इतकी सगळी चांगली इमेज असताना, वर्षानुवर्ष केलेलं चांगलं काम असताना सुद्धा अशा पद्धतीचं काहीतरी चुकीची कामं करायची हे यांच्याकडून घडलेलं आहे। आणि आता तरी आपल्याला असं वाटत होतं की कदाचित 2-3 जणांनी असं केलं असेल तर उर्वरित लोकांनी ते करू नका किंवा ते चुकीचं आहे असं सांगणं गरजेचं होतं। मात्र आता असं एकंदरीत दिसून येत आहे की सगळेच या प्रकरणामध्ये एका माळेचे मणी आहेत, सगळे मोठे मोठे प्राध्यापक आहेत, मात्र या सगळ्याच प्राध्यापकांनी मिळून एकसारखंच सगळं केलेलं आहे असं सुद्धा एकंदरीत दिसून येत आहे। कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने सगळेच जे आहेत ते आतापर्यंत मोठ्या संख्येने अडकलेले आहेत या सगळ्यामध्ये। आणि आत्ताची जर माहिती समोर येते त्यानुसार या महिलेवरती आता प्रशासनाच्या वतीनं, शाळा प्रशासनाच्या वतीनं सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे, तिचं निलंबन करण्यात आलंय। तिकडे मनीषा मांढरे जी मॉडर्न कॉलेजची प्राध्यापिका होती तिचं सुद्धा या प्रकरणात नाव आल्याच्या नंतर तातडीनं निलंबन केलं गेलं होतं आणि त्यानंतर आता ही महिला मनीषा हवालदार हिचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात पुण्यातून ज्या 3ही महिलांना अटक झाली आहे प्रत्येकीचं नाव मनीषा आहे। हा केवळ योगायोग आहे की यामागे वेगळं काही गुपित आहे, काही रहस्य आहे, या सुद्धा चर्चांना आता उधाण आलंय। मात्र पुणे सारख्या
शहरामध्ये जे विद्येचं माहेरघर आहे, स्टडी हब आहे, त्याच ठिकाणी विद्यार्थी जीवतोड मेहनत घेऊन शिकतात. मात्र प्राध्यापकच जर अशा प्रकारचे कारनामे करत असतील आणि पेपर फोडत असतील, लाखो रुपये पगार असून सुद्धा काही आणखी जास्तीच्या पैशांसाठी हावेपोटी हे सगळं जर करत असतील, तर हे प्रकरण किती गंभीर आहे आणि किती खोलवर प्रकरण आहे हे आता कुठेतरी जाणवत आहे. त्यामुळेच नीट या सगळ्या प्रकरणामध्ये, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय आता ऍक्शन मोडवर आलंय आणि जसजसा एक एक व्यक्ती सापडतोय तसं तसं सगळ्यांना अटक करून 22,05,000 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती. त्या प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम हे आता सीबीआय वरती जबाबदारी असणार आहे. त्यामुळे सीबीआय कडून ही सगळी पुढची अटक जी आहे ती केलेली आहे. अर्थात या प्रकरणामध्ये या महिलेचा या रॅकेटशी थेटपणे कसा संबंध आहे, तिनं कशा पद्धतीनं पेपर फोडले होते, प्रश्न फोडले होते, हे पुढच्या काही दिवसांमध्ये जसं जसं तपास पुढे जाईल तसं तसं समोर येईल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.